नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार अशा पद्धतीची विचारणा दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून केली जात आहे। तर याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। लक्षात ठेवा, ऑगस्ट महिन्याचे पैसे आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्येच मिळणार आहेत आणि त्या संदर्भात राज्य सरकार प्रशासनाच्या स्तरावरून विशेष करून मंत्रालयाच्या स्तरावरून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला जातो आणि तो शासन निर्णय जेव्हा जाहीर होतो त्यावेळेस संबंधित विभाग संबंधित कोषागाराकडे निधीची मागणी करतो आणि मग नंतर डीबीटीकडे ट्रान्सफर करून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। या संदर्भात आपण माहिती घेतली असता नेहमीप्रमाणे 29, 30 आणि 31 या दरम्यान दिव्यांग पेन्शन योजनेचे पैसे वाटप होण्यासंदर्भात किंवा निधी मंजूर करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर होणार आणि तो शासन निर्णय जर जाहीर झाला तर लगेचच आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे वितरित होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये, लक्षात ठेवा। पण जोपर्यंत शासन निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत आपल्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार नाही अशा पद्धतीची माहिती तुम्हाला सांगायची होती, म्हणून हे थोडक्यात एक व्हिडिओ बनवली थी। लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला तो की सर ऑगस्ट महिन्याच्या संदर्भात आम्हाला माहिती द्या, पैसे कधी जमा होणार। तर याविषयी माहिती देत असताना शासन निर्णय पहिल्यांदा जाहीर होणार। शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर 2 ते 3 दिवस, जास्त नाही 2 ते 3 दिवसामध्ये कोषागाराकडून पैसे मंजूर करून डीबीटीकडे ट्रान्सफर करून ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्या प्रोसेस पूर्ण होतील आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील अशा पद्धतीची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि ती तुमच्या समोर ठेवलेली आहे। कारण लाभार्थ्यांच्या माध्यमातून जास्त प्रश्न असल्यानंतर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल उत्तर देणं खूप अवघड आहे, त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये। जे काही अपडेट समोर येतील ते नक्की तुमच्या समोर ठेवली जाणार, परंतु तुमचे प्रश्न हे खूप महत्त्वाचे असतात। त्यामुळेच मला काहीतरी करण्याची एक ऊर्जा मिळते किंवा इच्छा निर्माण होते आणि मी तुम्हाला ती माहिती देत असतो। असं प्रश्न विचारत राहा। जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर देण्यासाठी ही व्हिडिओ बनवली। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।